तर यावेळेला धनंजय केळकर यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे। राहू केतू डोक्यात गेला आणि 10 लाख मागितले असं वक्तव्य डॉक्टर धनंजय केळकर यांनी केलेलं होतं। या वक्तव्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतलाय। भविष्यात एखादा रुग्ण दगावला तर रुग्णालय राहू केतू होता असं सांगेल। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विशाल विमल यांनी धनंजय केळकरांवर ही टीका केलेली आहे। डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये, हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे। परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। पेशंट वरती ट्रीटमेंट करत असताना, एखाद्या रुग्णावरती उपचार करत असताना त्याच्यामध्ये जर एखादा रुग्ण दगावला गेला तर उद्या हेच हॉस्पिटल, ह्याच हॉस्पिटलचे धनंजय केळकर नावाचे डॉक्टर असं सांगू शकतात की राहू केतूनी किंवा मंगळ किंवा शनी सारख्या ग्रहांनी काहीतरी हे केलं, त्यांची साडेसाती होती आणि त्याच्यामुळे रुग्ण दगावला। मी असेही दावे हे करायला मागे पुढे पाहणार